न्यू ट्रेंडिंगमध्ये जे फुगाबाई चालू आहे आता सध्या आपण ती इथं बघणार आहोत. फुगाबाईसाठी किती मार्किंग, कसे मार्किंग करायचे, कसे मापं टाकायची, हे सर्व मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, इथं अशा पद्धतीची मी पेपर कटिंग करून घेतलेली आहे. सर्वात आधी त्याची मापे जी आहेत ते आपण समजून घेऊ. तर कशा पद्धतीने मापे घ्यायची, तर उंची बघा ह्या बाहीची 7 इंच घेतलेली आहे. बाही घडी जी आहे ती 8 इंचाची आहे बघा. या पद्धतीने म्हणजे छातीचं माप 8 इंच असलेली ब्लाऊजची ही बाही आहे. तर कॅफाईट जी आहे ती 2.5 इंचाची मी घेतलेली आहे. दंडघेर जो आहे तो माझा 5.25 इंच आहे आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. या पद्धतीने ही मी बाही कटिंग करून घेतलेली आहे. आता आपण ही बाही अस्तरवरती मांडून अस्तर कशा पद्धतीने कटिंग करायचं ते बघू. तर बघा, हे अस्तर इथं अशा पद्धतीचं मी घेतलेलं आहे आणि याच्यावरती बघा अशा पद्धतीने ही बाही ठेवायची आहे की खालच्या साईडने हे बघा 2.5 इंच कापड सोडायचं आहे एक्स्ट्राचं आणि त्याच्यानंतर असं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. आता हे मार्किंग केल्यानंतर तिथून 3 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे 3 इंचावरती आणि तिथून अशा पद्धतीने बाही ठेवायची आहे आणि तिरकी ठेवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. आणि बाही आखून घ्यायची आहे अशी, चारही बाजूने आहे अशी बाही आखून घ्यायची आहे बघा. हे बघा, या साईडने सुद्धा तिरकंच आखून घ्यायचं आहे, जशी आपल्या बाहीचा आकार तयार झालेला आहे तशी. हे बघा, या पद्धतीने इथं आपण बाही 3 इंच वाढवून मार्किंग करून घेतली. आता वरच्या साईडने सुद्धा पफ स्लीव्ज आहे म्हणल्या वरच्या साईडने सुद्धा आपल्याला बाही वाढवून घ्यावं लागणार आहे. तर ते 3 इंच मी तिथून घेतलेली आहे. या साईडने बघा 2 इंच वाढवून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने बघा हा 2 इंचाचा जो पॉईंट आहे तिथं आपल्याला बाहीचा हा गोलाकार न्यायचा आहे बघा. 3 इंचाचा वरची साईड 3 इंचाची आणि त्या साईडचं 2 इंच अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, खालच्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे 3 इंच हे बघा आणि इथून असा गोलाकार तयार करायचा आहे बघा. हे बघा, या पद्धतीने अशा पद्धतीने थोडासा फुगलेला असा गोलाकार इथं तयार करून घ्यायचा आहे बघा. आता हे आपले मार्किंग झालेलं आहे. हे आता कटिंग करून घेऊ बघा. या पद्धतीने वरच्या साईडने मी कटिंग करायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही कोणत्याही साईडने कटिंग करायला सुरुवात करू शकता. हे बघा, जिथून खडूचं मार्किंग केलेलं आहे आपण त्या मार्किंगनुसार आपल्याला पूर्ण ही बाही जी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे. आता या साईडचं सुद्धा म्हणजेच शिलाई मार्जिनच्या साईडचं सुद्धा हे बघा पूर्ण बाही इथं आपली कट करून झालेली आहे. आता ही बाही जी आहे तिला जर इथं आपण 2 इंचाचं जे मार्किंगवरती कट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. ही कट लावून झाली बघा. आता ही आपल्याला ब्लाऊज पिसावरती ठेवायची आहे. तर बघा, अशा पद्धतीचे इथं मी कापड घेतलेलं आहे ब्लाऊज पिसाचं आणि त्याच्यावरती हे अस्तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे आणि आहे असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने मी फिरवून घेते, मला कट करता येईल अशा पद्धतीने. तर बघा, अस्तरच्या कडेने अगदी 1/2 इंच किंवा अर्धा इंच असं ब्लाऊज पिसाचं जे कापड आहे ते सोडायचं आहे आणि कट करायचं आहे बघा. एकदम अस्तरला खेटून कट करायचं नाही. कोणतेही पार्ट असू द्या, अस्तर जेवढं आहे तेवढ्यापेक्षा आपल्याला ब्लाऊज पिसाचं जे कापड आहे ते अर्धा इंच एक्स्ट्राचं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता हे उलगाडून घेऊ बघा या पद्धतीने. त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे. ब्लाऊज पिसाचं कापड उलटं सोयीचं बघून घ्यायचं आहे आणि बघा आता खालच्या साईडने आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, खालच्या साईडने आपण टिप मारतो त्यावेळेस लक्ष द्यायचं आहे की ही टिप जी आहे त्या टिपेतलं जे अंतर ठेवलेलं आहे आपण अस्तरमधलं ते अंतर एकसारखं राहील. एकतर 1/2 इंचाचं तरी राहील, नाहीतर एकतर अर्धा इंचाचं तरी ठेवायचं आहे. या पद्धतीने आपल्याला ते अंतर घ्यायचं आहे बघा. म्हणजेच म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ही जी टिप मारतो आहे आपण ती एक सरळ रेषेत आली पाहिजे, वाकडी तिकडी झाली नाही पाहिजे. त्यातलं अंतर जे आहे ते व्यवस्थित राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर हे बघा,
टिप मारून झाली. आता हे एक्स्ट्राचं ब्लाऊज पिसाचं जे कापड आहे ते आपण कट करून काढायचं आहे या पद्धतीने. आता इथं छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, कारण ह्या बाहीचा जो आकार आहे तो खूप कवा आकार आहे, त्यासाठी इथं छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. छोटे छोटे कट दिल्यामुळे काय होतं, तर आपण ज्यावेळेस बाही ही उलटवू त्यावेळेस बाही व्यवस्थित उलटली जाते आणि बाहीला फिनिशिंग व्यवस्थित येते. हे बघा इथं कट लावून झाला. आता ही बाही उलटवून घेऊ. आता बाही उलटवून घेतल्यानंतर आपल्याला दाबटीप टाकायची आहे. दाबटीप का टाकायची आहे, जेणेकरून अस्तर वर दिसणार नाही आणि अस्तर आणि ब्लाऊज पिसाचं जे कापड आहे ते व्यवस्थित एकमेकांना अटॅच होईन यासाठी. तर बघा अशा पद्धतीने बोटाने फिरवून अस्तर बाहेर काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अस्तर व्यवस्थित ब्लाऊज पिसाने झाकून घ्यायचं आहे आणि दाबटीप द्यायची आहे. अस्तर वर दिसू द्यायचं नाही या पद्धतीने. हे बघा या पद्धतीने. तर बघा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर एक कमेंटसुद्धा करायची आहे आणि एक लाईकसुद्धा करायचं आहे. तर बघा इथं अशा पद्धतीने पूर्ण दाबटीप देऊन घ्यायची आहे. हे बघा आपली दाबटीप इथं देऊन झालेली आहे आणि आता आपल्याला हे बघा इथं मी अशा पद्धतीचा फॅब्रिक ग्लो जो असतो तो घेतलेला आहे आणि हे बघा असे छोटे छोटे टिपके देऊन घेत आहे. तर तुम्ही लाईनसुद्धा ओढू शकता, पण हे जास्त वापरायचं नाही, कमी प्रमाणात वापरायचं आहे. बघा या पद्धतीने. आणि आता हे कापड याच्यावरती टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि पूर्ण व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे. तर बघा यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित येते. यासाठी हा मागील गळ्यासाठी सुद्धा मी वापरत असते आणि डिझाईनची बाही असल्यावर सुद्धा मी वापरत असते. घसरत्या कापडाला तर नक्कीच वापरायचं आहे. बघा अशा पद्धतीचा फेविकॉल आपल्याला. तर इथं आपली बाही व्यवस्थित अशी चिकटलेली आहे अस्तर आणि ब्लाऊज पिसाचं कापड. त्याच्यानंतर बघा हे एक्स्ट्राचं जे ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे. हे बघा कात्री आपली जी आहे ती बाहीवरती, अस्तरच्या बाहीवरती कात्रीचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बघा नवीन शिकणाऱ्यांनी हे बघा या पद्धतीने पूर्ण अस्तरच्या कडचं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी कट करून घेतलेलं आहे. आता इथं आपण जो कट लावला होता तो परत एकदा लावून घ्यायचा आहे. अस्तरवरती कट आहे पण ब्लाऊज पिसाच्या कापडावरती नाही, तो लावून घ्यायचा आहे. हे बघा आता हा आपला लावून झालेला आहे. आता इथं आपण प्लेट्स टाकायला सुरुवात करू. जिथं आपण कट लावलेला आहे तिथून प्लेट्स टाकायच्या आहेत बघा आपल्याला. तर प्लेट्स आपल्या जास्त मोठ्या ठेवायच्या नाहीत, मापात ठेवायच्या आहेत. पाव इंचाच्या प्रत्येक प्लेट्स ठेवायच्या आहेत आणि प्लेट्सचा जो आकार आहे तो कमी जास्त करायचा नाही. प्लेट्स बरोबर आपल्या सेम आकाराच्या आल्या पाहिजेत. बघा नवीन शिकणाऱ्यांसाठी मी अगदी सर्व स्टेप बाय स्टेप फोडून सांगत आहे. हे बघा या पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या आहेत. एकदम छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि आपण जिथे कट लावलेला आहे तिथपर्यंत घ्यायच्या आहेत. बघा या पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीची इथं आपली ही बाही तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आता इथं मी फिटिंगची लाईन टाकून घेते. हे बघा या पद्धतीने. तर बघा याच्यानंतर तुम्ही इथं बाहीला आतील आकारसुद्धा देऊ शकता. हे बघा या पद्धतीने. आणि एवढं टिप मारून कट करून काढायचं आहे, म्हणजेच आपली ही बाही आतील आकार देऊनसुद्धा झालेली आहे. हे बघा या पद्धतीने. तर तुम्हाला ही बाही कशी वाटली ती मला कमेंट करून सांगायचं आहे. हे बघा या पद्धतीची फुगाबाही आपली इथं तयार झालेली आहे. सुंदर अशी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे बघा खालचा आकारसुद्धा अगदी व्यवस्थित असा आलेला आहे. हे बघा अशा पद्धतीची इथं ही बाही तयार झालेली आहे.
तर बघा घातल्यानंतर सुद्धा तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने ती दिसत आहे. तर बघा या पद्धतीने घातल्यानंतर ही बाही दिसत आहे. हे बघा